बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले छगन भुजबळ यांनी 22 ते 29 नोव्हेंबर या 8 दिवसात तब्बल 26 जणांची गाठीभेटी घेतल्यात। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ईडीने ही माहिती काल कोर्टासमोर सादर केली। बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याच्या आरोपात भुजबळ सध्या अटकेत असून प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र याचा भुजबळ गैरवापर करत असल्याचं दिसून येते। ज्या 26 जणांनी भुजबळांची भेट घेतली त्यामध्ये आमदार अजय चौधरी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर, पंकज भुजबळ आणि काही कुटुंबियांचा समावेश आहे। आमेर आणि आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। आमेर, अतिशय धक्कादायक अशी माहिती ईडीने कोर्टामध्ये सादर केली आहे। दीपक, आधी छगन भुजबळांचा बॉम्बे हॉस्पिटल मधला मुक्काम हा अनेक कारणांसाठी गाजतोय की त्यांना कुणी पाठवलं याचीच माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाहीये। त्यामुळे भुजबळ नेमके बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कसे काय पोहोचले यावर प्रश्नचिन्ह आहे। त्याच दरम्यान त्यांना या दिवसात म्हणजे विशेषतः 22 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या काळात अनेक लोकांनी त्यांना येऊन भेटी दिल्यात। खरं तर या ईडीने जी त्यांना परमिशन किंवा त्यांनी मागितली होती त्यात हे स्पष्ट असतं की डॉक्टर किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त अशा प्रकारे जो कैदेत असेल आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेला आहे त्याला कुणीही भेटू शकत नाही। मात्र भुजबळांना अनेक लोकांनी येऊन भेटी दिलेल्या आहेत। हे सीसीटीव्ही फुटेजद्वारे स्पष्ट झाल्याची माहिती ईडीनं काल पीएमएलए कोर्टात दिली, ज्यात काही आमदार आणि बँकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता। अजय चौधरी यांचं नाव पुढे येत आहे। त्याचबरोबर नाशिकमधील एका प्रतिष्ठित बँकेचे पदाधिकारी विश्वास ठाकूर यांचं देखील नाव पुढे येत आहे। सीसीटीव्ही फुटेज या आधारे ईडीने ही लिस्ट कोर्टासमोर मांडली आहे। तेव्हा आजच्या सुनावणीत पीएमएलए कोर्टात आणखीन काय काय गोष्टी बाहेर येतात हे आपल्याला पाहावं लागेल। दीपक, निश्चितच, आणि तुझ्याकडून या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।